श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजनच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. शास्त्रानुसार माता लक्ष्मीला धनलक्ष्मी, वरलक्ष्मी, महालक्ष्मी अशा अनेक नावांनी ओळखले जाते. एका जागी जास्त काळ टिकत नसल्याने त्यांना चंचल असेही म्हणतात. माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानली जाते. म्हणूनच त्यांची पूजा केल्याने वैभव, संपत्ती आणि समृद्धी मिळते. असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्याला कधीही पैशाची कमतरता किंवा भौतिक सुखांची कमतरता भासत नाही. म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येकजण विविध उपायांचा अवलंब करत असतो. आणि असेच काही उपाय आपल्या ज्योतिषशास्त्रात देखील सांगण्यात आले आहे. आपल्याला पैसा कमवण्याची कला साध्य असते, पण कमवलेला पैसा कसा जवळ राखावा हे कुबेर शिकवतो. म्हणून लक्ष्मीपूजनच्या दिवशी कुबेराची पूजा करतात. लक्ष्मीला घरात पसारा, अस्वच्छता आवडत नाही. जिथे टापटीप असते तिथे तिला राहायला आवडते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर केवळ टापटीपणा म्हणजे सुंदर असे नाही, तर ज्या व्यक्तीचे आचरण शुद्ध असते, मनात चाल कपट किंवा मोह, विकार व अवगुण नसतात, जो व्यक्ती आपला व्यवहार अतिशय कुशलतेने प्रामाणिकपणे करतो, ती व्यक्ती लक्ष्मी व कुबेराला प्रिय असते. आता या लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी काही उपाय व सेवा करायची आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला फळ काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य दूर होण्यासाठी, आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा आहे, नजरबाधा आहे, ती दूर होण्यासाठी लवंगाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. तर दुसरा उपाय आपल्याला धनप्राप्ती, लक्ष्मीप्राप्ती व्हावी यासाठी करायचा आहे. तर पहिला उपाय करण्यासाठी आपल्याला माता लक्ष्मीजवळ बसायचे आहे. हा उपाय आपण संध्याकाळी 5 किंवा 6च्या नंतर करायचा आहे. अगदी तुमचं जेव्हा लक्ष्मीपूजन होईल, तुमची सर्व पूजा होईल, तेव्हा जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल. आपण बसताना आसन घेऊन बसायचं आहे. तसेच देवापुढे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आपण एक प्लेट घ्यायची आहे, त्याच्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे. तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे. शक्यतो तुम्ही कणकेचाच दिवा घ्यावा, कारण की कणकेचा दिवा इच्छापूर्तीसाठी खूप प्रभावी मानला जातो. आता या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग टाकायचं आहे. लवंग हे साबूत असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं. त्याला पुढे फूल देखील पाहिजे आणि त्याच दिव्यामध्ये आपल्याला एक वेलची आणि थोडीशी हळद देखील टाकायची आहे. आता हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे. दिव्याला फूल व्हायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला उपाय करायला घ्यायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला 108 लवंगा लागणार आहे. आता जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे देखील तुम्हाला या लवंगा मिळून जाईल किंवा अगदी किराणा दुकानामध्ये देखील आपल्याला लवंगा या मिळून जातात. आता या 108 लवंगा साबूत असाव्या, त्यांना पुढे फूल देखील पाहिजे, अशा लवंगा आपल्याला घ्यायच्या आहे. आता आपल्याला एक वाटी घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे जर कापूर जाळण्याचं भांडं असेल तर ते घेतलं तरी पण चालेल. त्या भांड्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे. तांदूळ हे अखंड असावे. तसे 3-4 भीमसेनी कापराच्या वड्या देखील आपल्याला त्या तांदळावरती टाकायच्या आहे. आता भीमसेनी कापूरच घ्या, कारण की भीमसेनी कापूर हा नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये शोषून घेत असतो आणि भीमसेनी कापूर जर मिळालाच नाही तर साधा कापूर घेतला तरी पण चालेल, पण जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला भीमसेनी कापूर सहज मिळून जाईल. आता आपण आसन घेऊन बसायचं आहे. 108 लवंगा आपण एका वाटीमध्ये घ्यायच्या आहे आणि आपल्याला माता लक्ष्मीच्या एका मंत्राचा जप करायचा आहे. आता आपण या अगोदर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा आहे, नजरबाधा झालेली आहे किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही, मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, त्यांना यश मिळत नसेल किंवा दुसरे काही अडचणी, अडथळे, संकटे असतील तर त्याबद्दल आपण माता लक्ष्मीला सांगायचं आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामधील नजरबाधा, इडापिडा ही दूर होईल. तर आपण एक लवंगा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्याला कापूर हा जाळायचा आहे आणि माता लक्ष्मीचा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हणायचा आहे आणि ते लवंग आपल्याला त्या कापरावरती टाकायचं आहे. परत दुसरं लवंग आपण हातामध्ये घ्यायचं आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हणायचा आहे आणि ते लवंग परत आपण त्या कापुरावरती टाकायचं आहे.
आता या उपायासाठी तुम्हाला जास्त कापूर देखील लागू शकतो, तर आपण आणखीन कापूर त्यामध्ये टाकत जायचा आहे आणि अशा प्रकारे आपण 108 लवंगा त्या कापरावरती जाळायच्या आहे. आपण जर या दिवशी 108 लवंगा कापरावरती जाळल्या तर माता लक्ष्मी ही अत्यंत प्रसन्न होत असते. तसेच आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा आहे, नजरबाधा आहे, नकारात्मकता आहे, ती देखील दूर होत असते. आता हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा आपल्याला उघडा ठेवायचा आहे, तसेच खिडक्या देखील उघड्या ठेवायच्या आहे, की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती घराबाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. तर आता हा उपाय कोण करू शकतं? घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल. ताई, दादा, आजी, आजोबा, तुमची मुलं देखील हा उपाय, ही सेवा करू शकता. फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय, ही सेवा करता येणार नाही. आता हा उपाय करून झाल्यानंतर यामध्ये जे काही अर्धे तांदूळ राहतील ते तांदूळ आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहे, किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली जरी हे तांदूळ टाकले तरी पण चालेल. आता त्यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे, की ज्यामुळे आपल्या घरातील आर्थिक टंचाई ही दूर होईल व आपल्याला घरामध्ये कधीही पैशांची कमतरता ही भासणार नाही. तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला 5 साबूत लवंगा घ्यायचे आहे. लवंगा या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या, त्यांना पुढे फूल देखील पाहिजे, अशा 5 लवंगा घ्यायच्या आहे. एका वाटीमध्ये आपण या लवंगा घ्यायच्या आहे. आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आता आपल्याला एक लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि महालक्ष्मी अष्टकम आपण एक वेळा म्हणायचं आहे. आणि आता ही लवंग आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहे. त्यानंतर दुसरं लवंग आपण परत आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि हे लवंग आपण परत महालक्ष्मी अष्टकम म्हणून माता लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे आपण 5 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणावं आणि या 5 लवंगा माता लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहे. आता या अर्पण करून झाल्यानंतर माता लक्ष्मीला तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती सांगायची आहे. मग घरामध्ये पैसा येतो, पण तो स्थिर राहत नाही, कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो, किंवा आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळ देखील आपल्याला काही केल्या मिळत नाही, किंवा आपल्यावरती कर्ज झाले आहे. जे काही आहे ते अगदी माता लक्ष्मीला तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे. त्यानंतर आपण या 5 लवंगा माता लक्ष्मीच्या चरणाजवळ तिथेच राहून द्यायच्या आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर म्हणजे लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी, दीपावली पाडव्याच्या दिवशी आपण या लवंगा उचलायच्या आहे आणि आपल्या मिठाच्या डब्यामध्ये तुम्ही ठेवू शकता, किंवा आपल्या हळदीच्या डब्यामध्ये जरी या लवंगा ठेवल्या तरी पण चालेल. ठेवताना आपण या लवंगा उभ्या करून ठेवायच्या आहे. आता या लवंगा आपण किती दिवस ठेवायच्या, तर पुढच्या लक्ष्मीपूजनपर्यंत आपण या लवंगा हळदीच्या डब्यामध्ये ठेवू शकता. यामुळे आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासणार नाही व आपल्या घरामध्ये पैसा हा स्थिर राहील. तसे ज्यांना नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील तर अशा व्यक्तींनी या लक्ष्मीपूजनच्या दिवशी 2 लवंगा घ्यायच्या आहे. आता ज्या व्यक्तीला अडचणी अडथळे असतील तर त्या व्यक्तीवरून या 2 लवंगा आपण 7 वेळा उतरून घ्यायच्या आहे. आता या लवंगा आपण त्या व्यक्तीवरून उतरून घेतल्यानंतर या लवंगा आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण करायच्या आहे. आता ज्या व्यक्तीवरून आपण या लवंगा उतरवत असतो त्या व्यक्तीला आपण पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे, फक्त दक्षिण दिशेकडे तोंड करून बसवायचं नाही. आणि या लवंगा अर्पण करत असतो तेव्हा आपल्याला नोकरी व व्यवसायामध्ये जे काही अडचणी अडथळे येत असतील त्याबद्दल तुम्ही माता लक्ष्मीला सांगायचे आहे. मग घरामध्ये जी पण कमवती व्यक्ती असेल, महिला असेल, पुरुष असेल, त्यावरून आपण या लवंगा 7 वेळा उतरून घ्यायच्या आहे. त्यानंतर या लवंगा माता लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण केल्यानंतर महालक्ष्मी अष्टकम देखील 11 वेळा आपण म्हणायचं आहे आणि त्यानंतर परत तुमची इच्छा, मनोकामना माता लक्ष्मीला सांगायची आहे. यामुळे नोकरी व व्यवसायामधील अडचणी अडथळे लवकरात लवकर दूर होतात अशी मान्यता आहे. आता दुसऱ्या दिवशी या लवंगा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केल्या तरी पण चालेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.